हाय हॅलो नमस्ते। तर कशा आहात मंडळी? होप सो आनंदातच असणार। तर मिष्टी अँड मम्मा यूट्यूब चॅनलमध्ये परत एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत। तर सकाळची वेळ आहे, माझा स्वयंपाक झालेला आहे आणि त्यानंतरचं जे माझं पहिलं काम असतं ते म्हणजे किचन टॉप जो आहे तो क्लीन करण्याचं। महिलांचा भरपूर वेळ जो आहे तो पूर्ण किचनमध्ये जातो आणि किचन टॉप जर क्लीन नसेल, तिथे भरपूर सारा पसारा असेल तर आपली खूप जास्त चिडचिड होते। तर सगळ्यात पहिले मी हेच काम करत असते की किचन टॉप जो क्लीन करण्याचं काम। आपण महिला घरात काम करत असताना आपल्या मनामध्ये प्रचंड असे विचार चालू असतात आणि याच वेळी मी ठरवत असते की चला आज मी दिवसभरातून कुठकुठले कामं करणार आहेत, कुठली माझी क्लिनिंग बाकी आहे आणि मी ती करणार आहे, हेच मी असं ठरवते आणि दिवसभरात माझी तशी कामं चाललेली असतात। याने माझे सगळे कामं जे आहेत ते सुरळीत वेळेत होतात। तर सकाळचा स्वयंपाक झाल्यानंतर मी असा स्पंजने ओटा साफ करते आणि रात्री मात्र मी घासणीने सगळीकडे पाणी टाकून घासून ओटा हा क्लीन करत असते। घर झाडणं किंवा फरशी पुसणं हे आपली रोजची कामं, तरी पण आपल्याला कधी कधी ती कामं करायचं कंटाळा येतो। पण ज्यावेळी आपण ठरवलेलं असतं की आज माझं एवढे कामं कंप्लीट करण्याचा टास्क आहे, त्यावेळेला आपल्याला ही कामं जी आपल्या ती वेळेत करावीच लागतात आणि अशाने आपली गती वाढते आणि आपले सगळेच कामं हे सुरळीत होतात। आणि घरात लहान मुलं म्हटलं की आपल्या घरामध्ये खूप सारा पसारा झालेला असतो, त्यांचे खेळणे जागोजागी पडलेले असतात। तर अशा वेळेला मी बघते की आता मी जर बेडरूममध्ये जाणार आहे तर तिकडे नेण्याच्या काय काय गोष्टी आहेत तर तेवढ्या दोन्ही हातात माझ्या जेवढ्या बसतील तेवढ्या मी घेऊन जात असते। अशाने माझा वेळही वाचतो आणि कामं पटापट होतात। आता ऑलमोस्ट माझी घरातली जी रोजची कामं आहेत ती सगळी झालेली आहेत आणि असा जो किचन ओटा आहे स्वच्छ तो पाहायला मला खूप आवडतं की वेगळाच आनंद असतो, फ्रेशनेस असतं एक सगळं वातावरणामध्ये घरातल्या। कामं करता करता मध्येच हे असं मिष्टीचं मध्येच मम्मा मम्मा आवाज देणं असतं, गोड असं डिस्टर्बन्स असतं एक हे। तर मिष्टीसाठी मी पनीर फ्राय करून दिलेलं आणि ती तिचं फूड मस्त असं एन्जॉय करते आहे। उन्हाळा आहे, मस्त कूलर चालू आहे, टीव्ही चालू आहे आणि मस्त आनंदात तिचं खाणं चाललेलं आहे। तर मध्येच असा थोडा थोडा वेळ माझा असा मिष्टीसोबत टाइमपास चाललेला असतो। तर इथे जे तुम्हाला आता किचन ओट्याखालचा स्पेस दिसतोय तर तो खूप मेसी झालेला आहे, सगळं तिथे पसारा झालेला आहे। तर ते मी आज क्लीन करणार आहे। तर आजचा माझा जो टास्क आहे तर तो हा आहे की मला हे क्लीन करायचं आहे आणि कालपासूनच मी घराची डीप क्लिनिंग करायला चालू केलेली आहे। तर काल मी घरातले आधी सगळे जाळे जे आहेत किचनमधले ते जाळे सगळे काढून घेतलेले आहे। त्यानंतर तुम्हाला जे आता हे इथे रॅक दिसतं आहे तर हे मी काल क्लीन केलं आहे, स्वच्छ घासून घेतलं आहे। त्यानंतर त्यावरती नवीन असे पेपर टाकलेले आहे आणि जे भांडे तिथले घासण्यासारखे होते ते मी स्वच्छ केलेले आहेत आणि सगळे भांडे मी तिथे व्यवस्थित लावलेले आहेत। तर काल मी हे काम केलेलं आणि मी जेव्हा पण किचनची डीप क्लिनिंग करत असते मी एकाच दिवसात सगळं करत नाही, म्हणजे खूप माझ्यावरती बर्डन येतं आणि आपण खूप थकून जातो। तर मी एक दिवस एक टास्क असा कंप्लीट करत असते। तर काल मी तो रॅक क्लीन केलेलं आणि आज मी हे किचन ओट्याखालचा हा जो स्पेस आहे तो क्लीन करणार आहे। तर आधी मी जे सगळे भांडी किंवा ज्या वस्तू आहेत तिथे त्या या टोपल्यामध्ये असं सगळं एकत्र काढून घेणार आहे, म्हणजे पूर्णच घरामध्ये पसारा होत नाही। आपण एकाच जागेवर जर सगळ्या वस्तू ठेवल्या तर असं मी एका जागेवर सगळं काढून घेणार आहे। त्यानंतर तिथले जे पेपर आहेत ते काढून घेणार आहे, ते सगळं पुसून घेणार आहे। तिथे जर काही जाळे वगैरे असतील तर ते साफ करून घेणार आहे। तर अशा प्रकारे मी आज तो पार्ट क्लीन करणार आहे किचनमधला। तर हे जे तुम्हाला स्पंज दिसतं आहे माझ्या हातामध्ये हे खूप युजफुल आहे आणि भरपूर गोष्टी खूप छान क्लीन केल्या जातात। तर खूप मदत होते मला या स्पंजची। तर मी असे याचे पॅकेट्स घरात आणून ठेवलेले असतात जेणेकरून संपलं की लगेच मला नवीन असं काढता येतं। तर मी हे एकत्र सगळे पेपर असे काढून घेणार आहे
आणि जेणेकरून हे नंतर मला मग रद्दीमध्ये सुद्धा दिल्या जातात. तर बराच वेळ आपल्याला काम करताना खूप बोर होऊन जातं. तर अशा वेळेला मी मस्त माझ्या आवडीचे जे गाणे आहेत ते लावत असते आणि हेडफोन घातले की माझे कामं चालत असतात. तर कामही होतात आणि आपला टाइमपास देखील होतो. तर अशा वेळेला देखील कामं पटपट होतात आणि एक वेगळाच उत्साह असतो मग काम करण्याचा. चला की आपलं काहीतरी टाइमपास देखील चाललेला आहे आणि कामं देखील होत आहेत. तर हा जो तुम्हाला बॉक्स दिसतो आहे याच्यामध्ये सगळे जे एक्स्ट्राचे जे डबे असतात किंवा आपण जे भाज्या पार्सल आणत असतो ते त्याचे डबे वगैरे असतात, असे डबे मी इथे ठेवलेले आहेत. जेणेकरून कुणाला जर मला काही नवीन जर काही पदार्थ बनवला आणि कुणाला जर माझ्या फ्रेंडच्या घरी द्यायचा तर त्यासाठी मला हे कामात येतात. आणि वरती जर आपण हे ठेवलं तर खूप जास्त पसारा होऊन जातो. त्यामुळे मी याच्यासाठी एक बॉक्स केलेला आहे, म्हणजे जास्त वरती काही वस्तू दिसत नाही. आणि हे जे एक्स्ट्राचे आपण टूथपेस्ट वगैरे साबण वगैरे आणलेले असते यासाठी मी असे हे बॉक्स बनवलेले आहे. त्यामध्ये मी सगळ्या वस्तू ठेवते आणि हे आपण महिन्यातनं जेव्हा क्लीन करतो तेव्हा आपल्याला कळून सुद्धा येतं की आपल्याकडे काय एक्स्ट्रा वस्तू आहेत आणि काय आपल्याला ग्रोसरीमध्ये आणायच्या आहेत आणि काय नाही आहेत ते. तर असं आपलं चेक देखील केलं जातं. नाही तर भरपूर वेळा असं होऊन जातं की एखादी वस्तू आपण आणलेली आहे आणि आपण जर त्याकडे लक्ष जर नाही दिलं तर परत त्या वस्तू आणल्या जातात आणि घरात रिपीट होत जातात आणि मग जे जुनं आहे ते खराब होऊन जातात वस्तू. तर याच एक क्लिनिंगच्या प्रोसेसमुळे आपल्या घरात काय आहे आणि आपल्याला काय नको आहे हे देखील आपण चेक करतो. आणि अशीच ही क्लिनिंग चेक करता मी बघते की मला काय नेक्स्ट मंथमध्ये ग्रोसरीमध्ये सामान आणायचं आहे आणि मी ते लिहून ठेवत असते एका पेजवरती, जेणेकरून मग वेळेवर मला आठवतं की चला आपल्याला या वस्तू देखील आणायच्या आहेत. तर अशा प्रकारे मी माझ्या आवडीचे गाणे ऐकत माझा हा किचन क्लिनिंगचा एक टास्क देखील कंप्लीट केलेला आहे. आणि आता मला फ्रेश वाटतं आहे की चला माझा एक टास्क कंप्लीट झालेला आहे. तर किचन क्लिनिंग झाल्यानंतर मी मस्त निवांत बसून जेवण केलं आरामात आणि त्यानंतर परत बॅक टू वर्क. तर हे कपड्यांचे घड्या घालणे हे माझ्यासाठी खूप बोरिंग काम आहे, तरी पण हे रोजच्या रोज करावंच लागतं. तर सगळ्यांचे कपडे जे आहेत ते वेगवेगळे सॉर्ट करून घड्या करून मी ज्याच्या कबर्डमध्ये नेऊन ठेवत असते. तर हे काम झाल्यानंतर त्यानंतर फरशी पुसायचं काम असतं. तर मी असे काही कामं आहेत की मी ते जेवण झाल्यानंतर करते, जेणेकरून आपलं थोडंफार चालणं होतं, घरातल्या घरात वॉक होतो आणि आपलं जे अन्न जे आहे ते आपलं पचन. त्यामुळे फरशी पुसण्याचं काम हे मी आवर्जून जेवण झाल्यानंतरच करत असते, कारण आपल्याला पूर्ण घर आपलं क्लीन करायचं असतं आणि तेवढ्या वेळामध्ये आपल्याला 5 ते 10 मिनटं ॲटलिस्ट आपलं चालणं तरी होतं घरातल्या घरामध्ये. तर हा एक फायदा आहे जेवण केल्यानंतर फरशी पुसण्याचा. तर इथे मी पुसते आहे फरशी आणि इकडे चाललं आहे मिष्टीचं स्टडी. तर मिष्टीला हातांनी लिहायचं जीवावर येतं, त्यामुळे लॅपटॉपवरती मॅडमचा स्टडी चाललेला आहे की चला तुम्ही मला लॅपटॉप द्या आणि मग त्यावर मी स्पेलिंग टायपिंग वगैरे करते, असं चाललेलं आहे. तर मॅडमचं असं खेळत स्टडी चाललेला आहे. सुट्ट्या लागलाय म्हणलं की काही ना काही खेळत निवांत असा स्टडी करण्यातही मुलांना मजा येते काहीतरी. म्हटलं चला ठीक आहे, तसंही सही काही का होत नाही, पण स्टडी करते आहे ते मेन आहे. तर भरपूर वेळा फरशीवरती चिकट डाग पडलेले असतात. तर अशा प्रकारे जर आपण मॉपवरती पाय ठेवून जर ते पुसलं तर ते देखील इझिली क्लीन होऊन जातात. तर आजच्या माझ्या कामांमधला लास्टचा टास्क आणि माझ्या आवडीचा टास्क म्हणजे हा आहे की मी आज एक MDF वरती लिप्पन आर्ट बनवते आहे. तर मी ते करत आहे आणि इथेच मध्येच मिष्टीची बडबड चाललेली आहे. आता मध्ये मिष्टी लुडबुड करणार आहे
की मला देखील करू दे. मी असं काही काम करायला लागले की तिला देखील ते करायचं असतं. तिलाही मध्ये मध्ये ते करायला खूप आवडतं. तर मम्मा मी करू का असं ते चाललेलं असतं. तर खूप दिवसांपासून हे लिपन आर्ट पेंडिंग होतं आणि मी टाळत होते की करू असं माझं चाललेलं. पण मी आज मनावर घेतलं की माझे आजचे हे 2 टास्क जे आहे ते कंप्लीट झालेच पाहिजे. आणि असं जर ठरवलं की आपण खरंच मनावर घेऊन आपली जी कामं आहेत ती कंप्लीट करतो तर नक्कीच आपल्याला या गोष्टींची मदत होते. तर ते माझं इथे काम चाललेलं. आपल्या आवडीचं काम करण्याचा आनंदच काही वेगळा असतो. तर मला हे असे DIY किंवा लिपन आर्ट वगैरे जे आहे असे करायला खूप आवडतं. तर आपण आपल्या रोजच्या कामांसोबत आपले असे छंद देखील जोपासावेत. तर मन देखील आपलं प्रसन्न राहतं, फ्रेश वाटतं आणि आपल्या घरासाठी थोडंफार असं DIY सुद्धा होतं. तर हे जे आता लिपन आर्ट आहे ते मी बनवते आहे. त्यासाठी मी जी वॉलपुट्टी आहे त्याचा मी डो बनवून घेतलेला आहे आणि फेबिकॉलच्या साहाय्याने मी ते MDF वरती मी ते चिटकवून घेणार आहे. त्यानंतर त्यावरती मी मिरर आर्ट बनवणार आहे. तर वेगवेगळ्या प्रकारचे जे मिरर आहेत तर ते मी त्यावरती लावणार आहे आणि कलरसाठी मी ॲक्रेलिक कलर यूज करते आहे. तर असं माझं आजचं हे काम चाललेलं आहे आणि हे काम करताना भरपूर सारा पसारा इथे होणार आहे आणि त्यानंतर तो देखील मेस मला क्लीन करायचा आहे. पण मग हे जेव्हा मी DIY माझं कंप्लीट करेल किंवा माझं हे आर्ट मी कंप्लीट करेल त्यानंतरचा माझा जो आनंद असणार आहे तो वेगळाच असणार आहे. त्यापुढे मग ते जे आपलं थोडंफार वाढलेलं काम असतं ते करायला देखील आपल्याला काही वाटत नाही. तर नक्की कमेंट करून कळवा की तुम्हाला हे जे माझं लिपन आर्ट आहे ते कसं वाटलं. तर इथे माझं असं कलरिंगचं काम हे कंप्लीट झालेलं आहे. जिथे कुठे मला कमी कलर वाटतो आहे तिथे मी थोडंसं डार्क करते आहे आणि त्यानंतर मी असे इथे मिरर लावलेले आहेत आणि त्यावरती छोटे छोटे जे मणी आहेत ते देखील लावते आहे. जसं जसं आपण हे काम करत जातो तसं तसं आपल्याला न्यू आयडिया असे येत जातात आणि आपण थोडं त्यात ॲड करत जातो. तर नक्कीच कमेंट करून कळवा की तुम्हाला माझं हे लिपन आर्ट कसं वाटलं ते. आणि चला भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. चला तोपर्यंत बाय.